नमस्कार. मी सुधीर इंगळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. आकाशवाणी कोल्हापूरच्या माध्यमातून आपणा सर्वांना नम्र निवेदन. जसे की आपल्या सर्वांना माहीत आहे की राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक 22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरचे राष्ट्रीय लोक न्यायालय हे मान्य प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर श्रीमती कविता अग्रवाल मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे. सदरच्या लोक न्यायालयामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली व तडजोडीस पात्र असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे, तसेच चलनक्षम दस्तावेज अधिनियमचे कलम 138 अन्वये धनादेश अनादरित झाल्याबाबतची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधित प्रकरणे, तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये जसे की टेलिफोन, मोबाईल कंपनी संबंधित वाद, बँक प्रकरणे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, ग्रामपंचायतीची दाखलपूर्व प्रकरणे इत्यादी प्रकरणे देखील सदरच्या लोक न्यायालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत. सदर लोक न्यायालय हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये, त्याचबरोबर औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण आयोग, शाळा न्यायाधिकरण इत्यादी सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. सदर लोक न्यायालयाचे फायदे असे आहेत की केसचा झटपट निकाल लागतो, तोंडी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या सर्व बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध कुठेही अपील नाही. एकाच निर्णयामध्ये कोर्ट प्रक्रियेपासून कायमची सुटका होते. तसेच लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाचा पराजय होतो, दोघांनाही जिंकल्याची अनुभूती येते. लोक न्यायालयाचा निवाडा हा दोन्ही पक्षांना समाधान देतो. त्याचबरोबर परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणेच लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते. लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम देखील आपल्याला परत मिळते. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने असे आवाहन करतो की त्यांनी आपली न्यायालयांमध्ये दाखल असलेली प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे सदरच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवून आपसात समोपचाराने आणि तडजोडीने निकाली काढावीत अशी सर्वांना विनंती करतो. आवाहन संपले. धन्यवाद.